राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना 12वी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान 6000, डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यात रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे। बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख साताऱ्यात दाखल, एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह दृश्य। 19 जुलै रोजी भव्य सोहळ्याचं आयोजन। अजित पवारांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं सूचक विधान। राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना। तर राज ठाकरे 8-10 महिन्यांनी जागे झाले की असं काहीतरी बोलतात, शरद पवारांचा खोचक टोला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरे दाखल। भाजपच्या कोर कमिटीची उद्या आणि परवा मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीची ठरणार रणनीती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरून हटवलं, तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी। खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता। भाजप नेते विनोद तावडेंकडून मुंबई मेट्रो संदर्भातील एक्सवरील पोस्ट डिलीट, 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार असल्याची केली होती पोस्ट। नवी मुंबई विमानतळावरील विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, रनवेचं कामही युद्धपातळीवर, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कामाची पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, शेतकऱ्यासाठी साकडं, महाराष्ट्रभर विठुरायाचा जागर। टीम इंडियाच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा, सूर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार, बीसीसीआय आणि निवड समिती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी चर्चा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।